कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सगळ्या इतक्या भरभरून बोलताय, मॅडम का गप्प आहे? तुम्ही आणि तुमचे मिस्टर याच्यामध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? मिस्टरांचा आहे। जेन्युइन उत्तर आलेलं आहे। तुमच्या दोघांमध्ये जर सॉरी म्हणायचं असेल तर आधी कोण म्हणतं? तेच म्हणतात। बघा, अशा तुम्ही सगळ्या जणी इतक्या आनंदाने राहताय, फॉरेस्ट सारख्या म्हणजे इतक्या जबाबदारी आणि जोखमीच्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात। तुम्हाला नमस्कार आहे माऊली। नमस्कार। आणि खरंच आम्हाला आनंद होतोय की आज या होम मिनिस्टरच्या या पर्वामध्ये, या टप्प्यामध्ये, या म्हणजे जागतिक महिला दिन आठवडा आपण साजरा करत असताना त्यामध्ये अशा वेगळ्या क्षेत्रातल्या या 8 माऊली आज आपल्याला इथे भेटतायत। खरंच छान वाटतंय। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना आवाहन करायचं असेल तर तुम्ही काय करा? जंगल वाचवा सर, वाईल्ड लाईफ वाचवा। ऍक्च्युली कसं आहे की जलचक्र हे त्यांनी सुरू आहे आपल्या जंगलवर निर्भर आहे सगळं। सर कसं असतं, वन्यजीव आणि मानव संघर्ष येतो, कारण की जंगल हे गावाच्या आजूबाजूला असतं आणि वन्यप्राणी जंगलाच्या बाहेर पण येतात। कधी कधी कसं असते की बा लोकांना असं वाटते की बा आमच्यावर हल्ला करेल म्हणून ते अगोदरच मारण्याचा प्रयत्न करतात, तर ते तसं नको व्हायला ॲक्च्युली। आणि काही काही लोक अवैध प्रवेश असताना म्हणजे प्रवेश नसताना सुद्धा आतमध्ये जातात। तर काही काही लोकांना म्हणजे ते स्वतः लाकडं वगैरे चोरणारे लोक असतात, ते का शिकार करणारे लोक असतात, ते जातात आणि मग योगायोगाने कधी असं होतं की आमचे वन्यप्राणी बिचारे निरापराधार मरतात, असंही होतं। आणि वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो आम्ही मानव संघर्ष, म्हणजे वन्यजीव मानव संघर्ष व्हायला नको म्हणून। आणि वन्यजीव आणि मानव संघर्ष होणार नाही याची काळजी घ्या। वन्यजीव वाचवा, हो ना? कोण चुकलंय कधी जंगलात? मी चुकली। तुम्ही कुठे? सर माझी पहिली पोस्टिंग कोंढाळी रेंजला होती, मुरली बीट। तर तिथे फेब्रुवारी महिन्यात जलाई करतात बीट बाउंड्री किंवा कंपार्टमेंट बाउंड्री, जंगलात आग शिरली नाही पाहिजे म्हणून। तर माझे वनमजूर आणि आधीच चालले गेले सकाळी। मॅडम म्हणे तुम्ही जिथून धुवा निघल त्या दिशेने येऊन जाल म्हणत होते। तर ठीक आहे म्हटलं। मी ते सकाळी 8 वाजता चालले गेले आणि मी 9 वाजता गेली। तर मला धुवा जिकडून तिकडून धुवाच दिसत होता। मी त्या दिशेने जात होती, ते लोक तिथे दिसतच नव्हते। असं करता करता मी मुरली ते डोरली 10 किलोमीटर अंतर जंगलांनी डोरलीपर्यंत पोहोचली होती। आणि मग माझी गाडी इकडे मुरलीला 10 किलोमीटर अंतरावर 2 व्हीलर ठेवलेली होती। मग मी तशीच माझी गाडी घेतली आणि परत मला ते रोज लोक दिसले नाही जंगलात। मग नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं काय झालं होतं? जंगलात अशी दुपारच्या 3 वाजता आग लागली होती आणि विझवायला गेलो होतो आमची सगळी टीम। विझवता म्हणजे ती एवढी आग आटोक्यात येत नव्हती। राऊंड ऑफिसर आणि मी विझवत समोर निघून गेलो। पहाडीच्या खाली आम्ही त्या साईडला चाललं गेलो आणि नंतर लक्षात आलं की आम्ही रस्ता विसरलो। मला इतकी भीती वाटत होती। आणि नंतर आम्ही लोकांना आवाज देत आणि गायीचे जे पायवाट असतात ना, गुरं जातात त्या म्हणजे ते खुणांवरून मग आम्ही रस्ता शोधत निघालो, पण ते दुसऱ्या गावात जाऊन पोहोचलो। आणि किती वेगळे आव्हानं आहेत रे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।